श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हटलं की आपण काही ना काही वस्तूंची खरेदी करत असतो, छोट्यात छोटी असू द्या, मोठ्यात मोठी असू द्या। पण बऱ्याच वेळेला काही वस्तूंची खरेदी करत असताना नको असणाऱ्या वस्तू ज्या आहेत, गोष्टी ज्या आहेत त्या आपण खरेदी करतो आणि त्याचे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात। अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण या धनतेरसच्या दिवशी अजिबात खरेदी करू नयेत, त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण सर्वात अगोदर या दिवशी अगदी गुंजभर का होईना, सोन्याचा तुकडा का होईना, चांदीचा छोटासा तुकडा का होईना, या दिवशी आपल्याला खरेदी करायला हवाच हवा। का खरेदी करायला हवा? हा धनतेरसचा असा योग आहे की या दिवशी आपण जेही खरेदी करू, या खरेदीचे योग जे आहेत ते 13 पटीने जास्त आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, 13 पटीने वाढ होत असते। म्हणून या दिवशी म्हटलं जातं की थोडं तरी का होईना खरेदी करावं। त्याचबरोबर या दिवशी जर कलश खरेदी करणं झाला, तांब्याचा असू द्या, चांदीचा असू द्या, पितळेचा असू द्या, ठीक आहे, इवन तुम्ही स्टीलचा सुद्धा छोटासा कलशासारखा तांब्या खरेदी केला तरीही चालेल, पण कलश खरेदी करायचा आहे। कारण असं म्हटलं जातं धन्वंतरी देवता जेव्हा समुद्र मंथनातून आले होते तर तेव्हा त्यांच्या हातामध्ये कलश सुद्धा होता आणि धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवता आहेत, ते आयुर्वेदाचे देवता आहेत। त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी कलश हा आपल्याला आवर्जून खरेदी करायचा आहे। आणि तो कलश आपण खरेदी केला तसाच रिकामा घरी आणायचा नाही, त्या कलशामध्ये थोडे 5 रुपयांचे 10 रुपयाचे धणे घ्या, त्या कलशामध्ये टाका आणि धण्याने भरलेला कलश आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे। कारण माता लक्ष्मीच्या समोर सुद्धा बघा कलश असतो आणि त्या कलशामध्ये धनाने भरलेला तो कलश असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये धने टाकून आणायचे आहेत। ह्या 2 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। आणि तिसरी म्हणजे आपल्याला झाडू खरेदी करायचा आहे। जो लक्ष्मी पूजनाचा झाडू आहे तो आजच आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचा आहे। तुम्ही अगोदर जरी केला असेल, आज छोटासा जो आपण देवघर वगैरे झाडण्यासाठी छोटासा झाडू असतो ना, फडा, तो आपण घेतला तरीही चालेल। तर आता कोणत्या गोष्टी, कोणत्या वस्तू घेऊ नयेत? तर बघा, शनीची 7.5 ही खूप अवघड आहे, राहूचा त्रास हा खूप अवघड आहे। याच्यासाठी तर आपण कितीतरी उपाय, कितीतरी सेवा या करत असतो की आमच्या मागे 7.5 लागलेली आहे, ही सुटण्यासाठी किंवा याचा त्रास कमी होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा किंवा काही आपण उपाय करत असतो। तर शनीचा त्रास, शनी आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला कोणत्याही लोखंडाच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीयेत। आता बघा, आपल्या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे आपण खरेदी करतो तर त्या आपण अगोदर खरेदी केलेल्या असतात। बरेच जण या दिवशी फक्त डिलिव्हरी घेतात, खरेदी केली जात नाही। खरेदी अगोदरच केलेली असते, डिलिव्हरी बरेच जण या दिवशी घेतात। पण जसं की लोखंडाची कात्री असेल, लोखंडाचा तवा, लोखंडाची कढई किंवा अजून काही वस्तू असतील लोखंडाच्या, त्या वस्तूंची खरेदी आपल्याला या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर चुकूनही करायची नाहीये। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेताला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, जसं की खुरपं असेल, कुऱ्हाड असेल किंवा अजून काही, या सुद्धा वस्तू या दिवशी खरेदी करायच्या नाहीयेत। कारण बघा, त्या आपण जमिनीतून उपटून काढण्यासाठी, काही लाकूड तोडण्यासाठी, विभक्त करण्यासाठी या गोष्टींचा वापर करतो, त्यामुळे या गोष्टी आपल्याला आणायच्या नाहीयेत। त्याचबरोबर चाकू, कात्री, सुई या वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करायच्या नाहीयेत, कारण या तोडण्याचं काम करतात आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, एकोपा, उत्तम आरोग्य या सगळ्या गोष्टी जोडण्यासाठी आपण उपाय करत असतो, सेवा करत असतो आणि याच्यासाठीच एवढी खटाटप करत असतो। मग या विभक्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला, धारदार ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाहीयेत। ही गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे। कारण काय होतं की आपल्याला दिवाळीमध्ये हार वगैरे बनवायचे असतात, तर मग या दिवशी सुई खरेदी कर, आपण मार्केटमध्ये गेलो होतो, तर हे लक्षात राहावं यासाठी मी आवर्जून या गोष्टी सांगत आहे। त्याचबरोबर या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू, जसं की कोणताही कपडा, कारण या दिवशी बरेच जण कपडे खरेदी वगैरे सुद्धा करतात, तर काळ्या रंगाचा कपडा वगैरे या दिवशी खरेदी करायचा नाहीये। आपण कोणत्याही रंगाचे करू शकतो, पण काळ्या रंगाचे बघा कपडे आपण पूजेमध्ये वगैरे सुद्धा घालत नाही, त्यामुळे काळ्या रंगाचा कपडा, वस्त्र खरेदी करायचं नाहीये। त्याचबरोबर चप्पल असेल, परत
तेल असेल अशा वस्तू या दिवशी खरेदी करायच्या नाहीयेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या दिवशी धणे हे आपल्याला आपल्या घरात जे आपण धणे आणलेले आहेत, कोणाला उसने कोणी मागितलं थोडे द्या पूजेसाठी, द्यायचे नाहीयेत। आपलं धन दुसऱ्यांना द्यायचं आपल्याला या दिवशी अजिबात नाहीये। ते विकत आणू द्यात, सॉरी बोला, काय बोलायचं ते बोला, पण आपल्या घरात आणलेले धणे आपल्याला या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीयेत। त्याचबरोबर संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ म्हणतो आपण, माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ म्हणतो, तर 6:30 किंवा 5:30च्या नंतर रात्री आपल्याला कोणालाही धन, लक्ष्मी, पैसा कोणालाही द्यायचा नाहीये। जी काही खरेदी काय असेल ते 5:30-6च्या अगोदर करून घ्यायचं आहे। धनत्रयोदशीची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातून धन, लक्ष्मी बाहेर काढायची नाहीये। श्री स्वामी समर्थ।